एक 8 दिवसापूर्वी आपल्या माध्यमातून आणि ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर योजना, कृषी वाहिनी योजना 2 हिच्यामध्ये 10,000 कोटीचा भ्रष्टाचार, अनागोंदी झाली अशा प्रकारचा आरोप मी केलेला होता। आणि या आरोपानंतर भारतीय जनता पार्टी आणि सरकारमधील काही लोकांनी याचे पुरावे द्या अशा प्रकारची मागणी केली होती। मी आज हे पुरावे आपल्या माध्यमातून समोर आणणार आहे। त्यावेळेस मी 5च तक्रारीविषयी बोललो होतो, आता माझ्याकडे 6वी सुद्धा तक्रार आहे। दिनांक 2/1/2006, 10/1/2026, 10/1/2026, 20/2/2026, 20/2/2026, 20/2/2026 अशी 6 FIR कलम 0005, 0039, 0127, 0128, 0129, 0130 निर्मल नगर पोलीस स्टेशन इथे गुन्हे दाखल झालेले आहेत। तक्रारकर्ता एक आहे संजय वाघमारे, अधीक्षक अभियंता। दुसरा आहे रमेश सटूजी राठोड, कार्यकारी अभियंता। तिसरा अर्जुन दारूसिंग पटवाळे, आर्थिक गुन्हे विभाग, पोलीस निरीक्षक। रायसिंग मारुती पाटील, पोलीस निरीक्षक। संतोष संपत तोरे, आर्थिक गुन्हे विभाग, पोलीस निरीक्षक। आणि मिलिंद सुभाष बोरसे, आर्थिक गुन्हे विभाग। तक्रारी यांच्या नावावर आहे, तेही मी समोर आणलेले आहे। त्या कंपनीचे नाव पण समोर आणलेले आहे। पहिली कंपनी आहे जी 2/1/2026 FIR आहे, ते प्रभू श्याम सुंदर अग्रवाल यांची कंपनी, राहणार गुवाहाटी, आसाम। दुसरी कंपनी आहे हितेश नाथालाल राविया, हिरेश कुमार लावजीभाई कनानी, राहुल पन्हाळे, भावेश पटेल, हे आहेत गुजरात। तिसरा आहे मिसेस इंटेग्रेशन इंडक्शन लिमिटेड, मिसेस IIPL 3 हिंगोली प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स IIPL 4 परभणी प्रायव्हेट लिमिटेड, रंजन कुमार दासगुप्ता, शीतल मेहता, मधु सोमानी, राहुल पन्हाळे। चौथी कंप्लेंट आहे ओनेक्स रिन्युएबल लिमिटेड, मे ओनिक्स IPC प्रायव्हेट लिमिटेड, दिवेश M सावलिया, याचे बरेच डिटेल्स आहे। त्याच्यानंतर 5वी कंप्लेंट आहे पद्मनाभन सुरेश बाबू, मोहन कुमार नायर, कश्यप पटेल, राहुल पन्हाळे। दुसरी पण अशाच पद्धतीने पद्मनाभन सुरेश बाबू, दिवेश कुमार सावलिया, पियुष सावलिया, राहुल पन्हाळे। आता या सगळ्या FIR माझ्याकडे आहेत। याच्यातलं आश्चर्याची बाब, खरं तर या विभागाने तक्रार दाखल केली पाहिजे, परंतु दुर्दैवाने आर्थिक गुन्हे विभाग जो मुंबईचा आहे यांना या संदर्भात तक्रार करावी लागलेली आहे। कारण या खात्याच्या अधिकाऱ्यांनी एक साधा अर्ज दिलेला होता, तक्रार दाखल करा म्हटल्यावर यांनी कोणती तक्रार दाखल केली नाही। पोलिसांनी तपास करून हा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि या तक्रारीतच असं म्हटलेलं आहे की आम्ही वारंवार सूचना देऊनही अशा पद्धतीनं या तक्रारी दाखल केलेल्या नव्हत्या। आता याच्यातले गुन्हा घडला जो पहिला आहे तो 4/9/2024 ते 31/12/2025। दुसराही तसाच आहे 25/1/24 ते 1/1/26। तिसरा पण तसाच आहे 19/2/2026 पर्यंतचा आहे। चौथा पण 25/1/2024, 19/2/2026। पाचवा पण तसा आणि 6वा पण तसा सेम, म्हणजे 24 पूर्ण 25 पूर्ण 2 वर्ष गेल्यानंतर सरकारला या विभागाला जाग आलेली आहे। ही जाग याच्यामुळे आली की हे टेंडर झाले होते 2024च्या सुरुवातीला, यांनी काही बँक गॅरंटी दिली होती
आणि ज्यावेळेस सरकारने जागा दिली 6 महिन्यामध्ये अशा पद्धतीनं काम सुरू व्हावं, अशा पद्धतीनं अग्रीमेंट झालं, 6 महिन्यानंतर काम सुरू झालं नाही, त्यावेळेस सरकारच्या लोकांनी तपास सुरू केला. ज्या बँक गॅरंट्या त्या फोरफिट करण्यासाठी मेल केला, तर त्यावेळेस तो मेल ऍड्रेस सुद्धा फेक होता. बँकांनी स्पष्ट सांगितलं की हे आमचं नाही, आमच्याकडे अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारे बँक गॅरंटी आमच्याकडून घेतलेली नाही. थोडक्यात पूर्णपणे सरकारला चुना लावण्याचं काम केलेलं या कंपन्यांनी. आता या कंपन्यांनीच केलं असं म्हणता येईल, तर मला असं वाटतं प्रशासनातल्या अधिकाऱ्याच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. आणि म्हणून राहुल पन्हाळे नावाचा एक अधिकारी याच्यात कॉमन सगळीकडे याच्यावर तक्रार गुन्हा दाखल झाला, परंतु राहुल पन्हाळे शिवाय अन्य लोकांना सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न हे अधिकारी करतात. आणि म्हणून हा 10,000 कोटी रुपयाचा स्कॅम आहे. याच्यातल्या बँक गॅरंट्या ह्या 300-400 कोटी रुपयाच्या असतील, परंतु हा स्कॅम मोठा आहे. याच्यामध्ये 318, 336(2), 336(3), 338, 339, 340(2), 341(1), 341(2), 342(2). मी फक्त एकाच गुन्ह्याचं वाचलं, बाकीच्या सगळ्या गुन्ह्यात वेगवेगळे कलम याच्यामध्ये दाखल आहेत. आपल्याला जे दिलं ते अतिशय त्रोटक फॉर्मॅट दिलेला आहे मी, कारण याच्यातलं फार डिटेल्स फार मोठं आहे. आणि म्हणून सरकार अशा पद्धतीनं या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार करते. आणि मला असं वाटतं राजकीय लोकांच्या किंवा सरकारमधील मंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यात मी तर अशी मागणी करणार, आता पत्र लिहून माननीय मुख्यमंत्र्यांना, की असे जेवढे प्रकल्प आहे याच्या बँक गॅरंटी चेक करा, याच्यातले अधिकारी कोण होते ते चेक करा, आणि संपूर्ण यंत्रणेला या संदर्भात योग्य चौकशी करून कारवाई करा, अशा प्रकारची माझी मागणी राहणार आहे. याच्यात मी जस्ट ट्विट केलं, भूमिका मांडली आपल्यामधून, त्याच्यात आता पण 4 अधिकाऱ्यांना सस्पेंड सुद्धा झालेले आहेत, हे मी आपल्या माहितीस्तव सांगतो. मोठा विषय आहे याच्यामध्ये लिहिलेलं प्रत्येकाचं. याच्यात आता घोटाळा असा आहे की ही बँक गॅरंटी बोगस आहे, अधिकाऱ्यांना माहिती आहे. आता बँक गॅरंट्या छोट्या नाही आहे, कोणाच्या 99 कोटीच्या आहे, कोणाच्या 49 कोटीच्या आहे, कोणाच्या 48 कोटीच्या आहे. आता या सगळ्या अमाऊंट आणि ह्या गॅरंटी याच्यासाठी असतं की काम पूर्ण केलं नाही तर गव्हर्नमेंट ते फोरफिट करतं. कामाला सुरुवात केली नाही, उशीर झाला तर गव्हर्नमेंट हे फोरफिट करत असतं. याचा सगळा फायदा या कंपन्यांनी उचलला, जागा स्वतःच्या नावावर करून घेतली, सगळ्या गोष्टी स्वतःच्या नावावर केल्या. मी तर म्हणेल काही फायनान्स सुद्धा उचलला असेल इकडून तिकडून टेंडरच्या आधारावर, आणि सरकारला चुना लावला ना, कामच केलं नाही यांनी. मग अधिकारी झोपलेले होते का, हा माझा प्रश्न आहे. म्हणून याच्यात फक्त एक राहुल पन्हाळे नावाच्या अधिकाऱ्यावर FIR आहे. माझं अजून मी रीतसर पत्र लिहिलं नाही, परंतु पूर्ण अभ्यास मी याच्यातले अभ्यासक एक्सपर्ट बोलवलेले आहे, त्यांच्या माध्यमातून मी व्यवस्थित ड्राफ्ट करून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देईल. आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांना पुन्हा एकदा मी पत्र देईल. आणि मला असं वाटतं हा भ्रष्टाचाराला सरकारच्या पाठिंब्याशिवाय हा भ्रष्टाचार झालेला नाही. 10,000 कोटी आहेच नाही, रेकॉर्डवर आहे. हे पहा, एखादं टेंडर आहे, टेंडर त्यांनी घेतल्यानंतर त्याला काही इन्फ्रास्ट्रक्चर सरकार उपलब्ध करून देत, जागा असेल, मग लाईट असेल, पाणी असेल, ह्या सगळ्या त्यांनी घेऊन टाकलं, परंतु काम सुरू बिलकुल केलेलं नाही. आणि मग ज्यावेळेस सरकारला असं वाटलं काही लोकांना की काम का सुरू झालं नाही, मग यांची बँक यांना विनंत्या केल्या, यांनी काम सुरू केलं नाही, मग यांच्या बँक गॅरंट्या तपासल्या, तर त्याच लक्षात आलं की या बँक गॅरंट्याच बोगस होत्या, मेल ऍड्रेस चुकीचे होते. हे सगळं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मला असं वाटतं याचा फार मोठा अभ्यासाचा विषय हा. एखादा पेपर वर्तमानपत्राने याच्या सिरीज चालवावी एक आठवड्याभर, अशा एवढे पेपर्स याच्यामध्ये आहे. आणि म्हणून ही मोठी फसवणूक झालेली आहे ना सरकारची, भ्रष्टाचारच झालाय. असं कसं होऊ शकतं? तुम्ही सगळ्या गोष्टी सरकार फॅसिलिटी देतंय आणि कामच होत नाही, तर याचा अर्थ सरकारला लुटलेला आहे या कंपन्यांनी.
दादा, मला असं माहिती आहे की ह्या अशा कंपन्या ज्यावेळेस सौर ऊर्जा प्रकल्प यांना मंजूर होतो, एक कॉन्ट्रॅक्ट दिला जातो एखाद्या गावामध्ये वितरण, यांना जमीन जी घेतली शेतकऱ्यांकडून जमीन घेतात 30 वर्षाच्या करारासाठी आणि 50,000 रुपये 30,000 रुपये वर्षाला ते प्रति एकर देतात. ही जमीन समजा कॉन्ट्रॅक्टर होतो शेतकरी आणि कंपनी यांनी जर समजा 6 महिने समजा सलग 6 महिने जर कंपनीने शेतकऱ्याला त्यांचे पैसे पेमेंट दिलं नाही तर ते कॉन्ट्रॅक्ट शेतकऱ्याला रद्द होतो आणि शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याला मिळून जाते. तर याच्यामध्ये जमीन शासनाने गायरान जमीन त्यांना दिली का, ती त्यांनी त्या जमिनीची विक्री केली का, जमीन तारण ठेवून काही व्यवहार केला का? येस, तेच म्हणणं आहे. ह्या ज्या शेतकऱ्यांकडून जमीन घेण्याचे प्रकार हे छोटे छोटे आहे. लक्षात घ्या. आता आपल्याकडे धोंदलगावला एक प्रकल्प आहे. नांदेडमध्ये 3,000 एकर जमीन मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिली. कोणी दिली? सरकारने दिली. आपल्या इथे मला वाटतं फुलंब्री तालुक्यात एक आहे, धोंदलगावला एक आहे. कोणत्या गावात? बरोबर आहे. तर ह्या सगळ्या जमिनी काही कोणी एकटा शेतकरी देऊ शकत नाही. ह्या सरकारच्या जमिनी असतात. आता या कंपनीला त्या देऊन टाकल्या सरकारने, मग त्यांना जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते देऊन टाकलं. आता मला सांगा की हा फसवणूक नाही का? मग मी जर काही इन्व्हेस्टमेंट त्याच्यात 6 महिन्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सगळं उभं करणं कंपनीचं काम असतं. समजा सौर ऊर्जेचे पॅनल्स असतील, त्याच्यावरून सप्लाय असेल, जे काय असेल ते काम. आता मला त्यातलं टेक्निकल नॉलेज कमी आहे, पण मग ही सरकारची फसवणूक नाही का? मग शेतकरी एखादा एकर घेतो 50,000 रुपये, हा भाव ह्या वेगळा आहे. एखाद्या गावासाठी स्वतंत्र बनवलं जातं, पण तू पूर्ण महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी, विदर्भासाठी, कोकणासाठी ज्यावेळेस अशा पद्धतीने योजना केली जाते, सरकार जमीन देतं ना. सरकार जमीन देऊन सरकार त्यांना सांगतं की बाबा तुम्ही या ठिकाणी असा असा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचंय, ते तुम्ही करा. मग ते जमीन ताब्यात घेतं. त्याचं खर्च करणं काम त्या कंपन्याचं असतं. मग सरकार त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं महसुलाच्या माध्यमातून पैसा रिफंड करतं. यांनी ते न करता सगळं करून टाकलेलं आहे. याच्यात लिहिलेलं आहे टोटल डिटेल्स. साधारण या निविदा किती निघाल्या असतील सर? साधारण या निविदा किती काढल्या असतील असं जर पाहिलं सरकारने? माझ्याकडे आता मुंबईचं झालं एक उदाहरण, तुम्ही मुंबईचा आम्हाला एफआयआर दाखल केल्याचं दिलं, पण प्रत्येक जिल्ह्याच्या किंवा विभागीय स्तरावर महावितरणच्या या काळात असे काही प्रकार पुन्हा उघडकीस आहेत या निविदा पुन्हा? मला असं वाटतं याच्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टीची चौकशी आपोआप सरकारला करावी लागेल. सरकार महाराष्ट्रात, देशात महाराष्ट्र सगळ्यात पुढे आहे म्हणतं, हे निश्चित अभिमानाची गोष्ट आहे. सौर ऊर्जेचा फायदाच शेतकऱ्यांना होतो, जनतेला होतो. त्याच्यात आता आणखी काही इश्यू निर्माण झाले, मी त्याचा तो स्वतंत्र भाग आहे. परंतु याचा मिसयूज काही कंपन्या करतायत आणि त्याला सरकार त्याला साथ देते. हा याच्यातला मेन भाग आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की नांदेडमध्ये जवळपास 3,000 एकर जमीन मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिली. आता डिटेल त्याचं घ्यावं लागेल की कंपनीनं केलं 6 महिन्यात, नाही केलं, किती इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, किंवा एखादी कंपनी कामही करते. मी काही सगळ्याच कंपन्या अशा पद्धतीने का असं माझा आरोप नाही. मी या आता जे एफआयआर आहे याच्यात झालेला भ्रष्टाचार हे आपल्या समोर आणलेला आहे. शेवटी कोणत्याही खात्यात काही झालं तरी मंत्री जबाबदार असतोच. शेवटी त्या विभागाचा प्रमुख सचिव आहे असं थोडी म्हणता येऊ शकतं. त्या विभागाचा प्रमुख त्या खात्याचा मंत्री म्हणावं लागतं. अजून आत्ताशी त्याला मंजुरी आहे, तो केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. त्याच्यामुळे अजून त्याच्याविषयी आपण बोलणं योग्य होणार नाही. सांगू ना, भुमरेंचे पेपर्स आहे माझ्याकडं, जे त्यांनी सांगितलं की 174 गट नाही, तर तो 174 आधीचा मी वारंवार सांगतो आणि माझ्या मुद्द्यावर त्यांनी खुलासा केला नाही. आता मी लिगल नोटीस त्यांच्या ड्रायव्हरची मला आली, त्याला उत्तर बी देणार आहे आज उद्या. मग तेच माझं उत्तर राहील, त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे मी. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये पायलट सुमित कपूर हा याची चूक असल्याचं VRS कंपनीचे मालक त्यांनी पोलिसांना जबाब दिला आहे. अशी पायलट कडून चूक का झाली हा एक प्रश्नच आहे ना. पूर्ण फ्युएल सगळ्या गोष्टी असताना पायलट चूक करू शकत नाही. त्याच्यामुळं
शंकेला वाव आहे. अं? त्याचा जीव गेला त्यामध्ये. मग असू द्या ना, एखादा आत्मघाती हल्ले काय असतात, आणि त्याच्या मग कोणते असतात त्याच्यामुळे कोणी असतंच ना. आत्मघाती हल्ले काय असतात. मग माझ्याकडे एक दाखवतोय झाल्यावर. ठीक आहे. बांगलादेशी घुसखोरांना सरकारकडून अन्न पुरवठा होतो असा ATS ने यादी पाठवून की अन्न पुरवठा नागरी विभागाने पुरवठा केलेला आहे. आता हा विषय मोठा आहे. बांगलादेशी सीमा ओलांडून येतात, सीमा सुरक्षित नाही असं त्याला म्हणायचं का? पण हा एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे बांगलादेशी गावोगाव घुसलेले. संभाजीनगरात सुद्धा बांगलादेशी आहे. बांगलादेशी फक्त मुंबईतच याच्यातला काही भाग नाहीये. बांगलादेशी काय पाकिस्तानी पण असतील काही, पण सीमा ओलांडून येतात कसे हा प्रश्न सरकारचं याच्यात अपयश आहे ना, केंद्र सरकारचं. ते मनसेचे नेते अज्ञात जाधव यांनी पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना. हा शिरसाट यांचे विभागाचे सामाजिक न्याय विभागाच्या 2 अधिकाऱ्यांची कारवाई करण्याची मागणी केली आहे. म्हणजे त्यातले एक भारत कदम आणि सिद्धार्थ भंडारे नावाचे त्यांचे ओळखी आहेत. हो, अनियमितता केली असं त्यांचं म्हणणं आहे. सत्य आहे. शिरसाटांच्या डिपार्टमेंटमध्ये अनियमितता मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणून शिरसाटांच्या फाईल सुद्धा मुख्यमंत्री लवकर मंजूर करत नाही. आता शिरसाटांच्या डिपार्टमेंटच्या फाईल सुद्धा लवकर मंजूर केल्या जात नाही. अशा प्रकारची कोणत्या शिरसाटांच्या डिपार्टमेंटमध्ये अनेक अनियमितता आहे. ज्या ज्या पद्धतीनं हॉस्टेल्स, त्याची भोजन व्यवस्था या सगळ्या देताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता होत आहे. मी स्पष्टपणे सांगतो. याविषयी ज्या त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले होते नोकर भरतीचे, त्या टेंडरमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे. त्यामुळे अविनाश जाधव यांनी केलेली कंप्लेंट ही योग्य आहे. अजित पवार यांच्या नावाला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. लक्ष्मण हक्के आणि ओबीसी पडळकर यांनी. ते बारामती मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी गौतम वैद्यकीय महाविद्यालयाला अजित पवार यांचं नाव दिल्यानं ते निषेध करणार. ठीक आहे, काही लोकांचा विरोध असू शकतो, पण अजितदादांच्या विषयी मला असं वाटतं मृत्यूनंतर राजकारण करू नये कोणी पण, कोणत्याही पक्षाने, असं मला तरी व्यक्तिगतरित्या वाटतं. शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना संभाजीनगरमध्ये उद्यापासून रस्त्यावर उतरणार आहे. प्रशासनाला 6 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे. मंगळवारी काळात आणि आता 7 वाजता शिवसेना रस्त्यावर शिवसेना स्थायी कारवाई करणार करावं, त्याला काय. त्यांना आंदोलन, आता त्यांचा पक्ष सत्तेत बसलेला आहे तर त्यांनी आंदोलन का करावं लागतं याचा विचार त्यांनी करावा. त्यांचा जिल्ह्यात पालकमंत्री आहे, जिल्ह्यात 6 आमदार आहे, महानगरपालिकेत त्यांची सत्ता आहे. मग त्यांना आंदोलन का करावं लागतं? प्रशासन त्यांचं ऐकत नाही का? किंवा प्रशासन चालवण्यात ते अकार्यक्षम आहे असा त्याचा अर्थ आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचे आहे, महानगरपालिकांमध्ये सत्तेमध्ये ते भारतीय जनता पार्टी सोबत आहे, आणि मग त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं. याचा अर्थ हा दुटप्पीपणा आहे ना. हा मला असं वाटतं दुटप्पीपणा आहे. या आंदोलनाला कोणताही अर्थ नाहीये. हे आंदोलन दिखाऊपणा आहे. पालकमंत्र्यांनी एक बैठक बोलून आदेश द्यावा ना पोलीस कमिशनरला किंवा म्युन्सिपल कमिशनरला. काय ऐकत नाही का पोलीस कमिशनर किंवा म्युन्सिपल कमिशनर? ते करायचं नाही, आंदोलन करायचं, म्हणजे हा दुटप्पीपणा आहे. आम्ही केलं आंदोलन तर मी समजू शकतो. गॅसचा तुटवडा पूर्ण देशात निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या काळात युद्ध असंच चालत राहिलं तर पुन्हा मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. आत्ताच्या घडीला पोलीस सुद्धा चुकीच्या कारवाया काही हॉटेलवर करतायत, कारण काही हॉटेलांचा व्यावसायिक पुरवठा बंद झाल्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे जो घरगुती गॅस आहे ते बरेच हॉटेलवाले वापरतात. मला असं वाटतं या काळामध्ये आपण या हॉटेलवाल्यांना सवलत दिली पाहिजे. परंतु पोलीस ठिकठिकाणी, खरं तर अन्न व नागरी पुरवठा विभागाचं ते काम आहे, परंतु पोलीस कारवाई करतात, या चुकीच्या आहे. संभाजीनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट काढले यांनी असं म्हटलंय की पेट्रोलियम पदार्थांची सापेक्ष थंडी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपत्कालीन पेट्रोल डिझेल राखीव ठेवा असं नोटीस दिले. पण
पण फडणवीस हे काल असं म्हणाले की राज्यात कुठेही तुटवडा नाही आणि काही परिस्थिती अशी नाही, पण पुरवठा अधिकारी असं कुठं सांगतात. वाटतं अशा पद्धतीनं पुरवठा अधिकाऱ्यांनी समाजात भीतीचं वातावरण निर्माण करू नये, त्याच्यामुळे जास्त अनागोंदी होऊ शकते. जे सुरळीत चालू होतं ते सुरळीत राहू द्यावा. हे बस झालं. बस नाही यार, मी बोलून थकलो. हा ऑपरेशन केला व्यावसायिक गॅसवर. जे काही एजन्सी आहे शहरात ते दुप्पट दाम घेऊन त्यांना ब्लॅक मध्ये गॅस पुरवठा करतात. नाही, हे तर चूक आहे ना. मला असं वाटतं अशा पद्धतीनं आणीबाणी परिस्थितीचा कोणी मिसयूज करत असेल, शिवसेनेने इथं आंदोलन करावं. ते जे आमची गद्दार सेना आहे ना आमच्यातले गेले, त्यांनी इथं आंदोलन करावं. असं मला वाटतं इथं आंदोलनाची गरज आहे. परंतु अशा पद्धतीनं ग्राहकांना दाम दुप्पट देणाऱ्यावर कारवाई करावी. चला, थँक्यू. गणेश, याच्यात बऱ्याच गोष्टी कमी आहेत. हे गणेश, ऍड्रेस राहिले, कंपनीचे नाव राहिले. तुला मी ते सांगितलं ते केलंच नाही तू. मी तुला काय सांगितलं होतं, ऍड्रेस दे. मग ऍड्रेस टाक, कंपनीचे नाव टाक. हा, राज्य शिक्षण मंडळातून राज्यभर 81 शिक्षकांना 10वी 12वी कॉपी प्रकरणात निलंबन करण्याची कारवाई सुरू आहे आणि 4 GB द्वारे फसवणूक शिक्षकांची विद्यार्थ्यांची समन्वय करत. खरं तर आपल्या या सगळ्या शिक्षण प्रणाली बघितली तर क्यू करावीशी वाटते. कॉपी मुक्त महाराष्ट्र आपण अभियान चालवलं, परंतु सगळ्यात जास्त कॉपी युक्त परीक्षा मोठ्या प्रमाणावर घडल्या. आणि दुर्दैव असं की शिक्षकांचा याच्यात सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. आणि अशा शिक्षकावर कारवाई होत असेल तर याला कोणीही विरोध करू नये असं मला तरी वाटतं. पत्रकारितेच्या पुनर्विकासाचे काम 18 वर्षापासून रखडले. भाजप आमदार विजय ठाकूर आणि उभा आमदार सुनील प्रभू यांचा आरोप. रखडलेलेच आहे ना. गोरेगाव मधला हा विषय आहे. पत्राचाळीच्या संदर्भात मागच्या काळामध्ये किती चौकशा, पत्राचाळीचा मुख्य माणूसच बाहेर आणि ज्याचा छोटासा संबंध आहे तो माणूस जेलमध्ये, अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणून ते पेंडिंग राहील असेल, परंतु ते काम गतीनं व्हावं.